अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज प्रब्रह्म श्री संत सद्गुरू ब्रह्मांड नायक बाळूमामांच्या नावानं चांग भलं, हलसिद्धनाथांच्या नावानं चांग भलं. नमस्कार प्रेमळ भक्तांनो, तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे. भक्तांनो, आजच्या नवीन आणि सुंदर अशा संदेशाला सुरुवात करण्याआधी मी माझ्या ब्रह्मांडाचरणी नतमस्तक होऊन आजच्या सादरीकरणाला सुरुवात करते. भक्तांनो, एका गावात एक गरीब व्यक्ती राहत होता. तो शंकराचा खूप मोठा भक्त होता, म्हणून त्याला सारेजण शिवभक्त महादेव याच नावाने हाक मारत असत. त्याला नंदा नावाची एक बायको होती. ती रोज या शिवभक्ताला शिव्या देत असे, कारण त्याचे कारणही तसेच होते. शंकराच्या भक्तीशिवाय तो अन्य कोणतेच काम करायचं नाही. त्याची बायको रागात येऊन रोज ओरडत बसायची, मी एकटीच काम करू का? संसार करायचा असेल तर काहीतरी कामबिंब करावं लागेल की नुसतं ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय म्हटलं तर पोट भरते का? तिच्या बोलण्याकडे मात्र महादेव दुर्लक्ष करायचा. त्याचे नित्य एकच काम असायचे. रोज सकाळी लवकर उठायचं आणि शिवमंदिर समोरील जागा झाडून स्वच्छ करायचे. त्यानंतर पाणी शिंपडायचे. मग घरी येऊन स्नान करायचे आणि कळशीत पाणी घेऊन मंदिराकडे निघायचं. महादेवाच्या पिंडीला स्वच्छ पाण्याने अभिषेक घालायचा. तोंडाने ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय जप चालू ठेवायचा. तेल वाती टाकून दिवा लावायचा. घमघमाट असलेली अगरबत्ती लावायचा. चालुक्य घराण्यातील बांधलेली हेमाडपंथी मंदिरं होती. खूपच आकर्षक आणि सुंदर होती. महादेव देखील त्या मंदिराची अगदी उत्तमरित्या देखभाल करत होता. म्हणून तर मंदिर, त्याचा परिसर स्वच्छ आणि सुंदर दिसत होते. श्रावण महिन्यात तर महादेवाचे काम अजूनही वाढायचे. श्रावण सोमवारी महिलांची मंदिरात खूप गर्दी होत असे, म्हणून तो स्वतः जातीने तेथे उपस्थित राहायचा आणि पूजाविधी करायचा. सारे महिला त्याला किती चांगला व्यक्ती आहे असे म्हणत. अशाशिवाय त्याच्या बायकोचे तिला काय माहीत या पूजेचे महत्त्व. तो तिचे बोलणे कधीच मनावर घेत नसे. नंदासोबत लग्न होऊन 5 वर्षाचा काळ उलटला होता, पण अजूनही त्यांच्या घरात पाळणा हल्ला नाही, म्हणून नंदा राग करत होती. प्रत्येक स्त्रीला जीवनात आई होण्याचे एक स्वप्न असते. ते पूर्ण झाले तर जीवन सफल झाल्यासारखे वाटते. आईचे महत्त्व त्या पुरुषाला काय माहीत, म्हणून ती रोज त्याच्यावर ओरडत असे. तिच्या या रोजच्या बोलण्याला तो देखील खूप कंटाळला होता. एके दिवशी त्याच्या मनात आले की मी शंकराची एवढी भक्ती करतो तरी देव मला प्रसन्न का होत नाहीत. म्हणून त्याने शिवजीची आराधना करायला सुरुवात केली. भगवान शंकर खूप भोळे देव. त्यांनी शिवभक्त महादेवाला प्रसन्न झाले. महादेवाने आपली करुण कहाणी सांगितली आणि एक अपत्य देण्याचे वचन मागितले. भगवान शंकर त्यांची भक्ती पाहून अति प्रसन्न झाले होते, म्हणून लगेच त्यांनी तथास्तु असे म्हटले. पण एक अडचण देखील सांगितली की तुला जे अपत्य मी देत आहे ते तुझे नाव बदनाम करून टाकेल. चालेल का तुला? महादेवाने थोडा वेळ विचार केला. पुढं बघू, नसताही नंदा मला जगू देणार नाही. ठीक आहे, काही हरकत नाही, चालेल मला. भगवान शंकर वरदान देऊन निघून गेले. काही दिवसांनी नंदाला एक गुटगुटीत गोंडस मुलगा जन्मला. त्याचे नाव ठेवले गोपाळ. पण सारेजण त्याला गोपू किंवा गोपी या नावाने हाक मारत असत. भगवान शंकराने सांगितलेली अडचण महादेवाच्या लक्षात आली. हे अपत्य त्याचे नाव बदनाम करेल, म्हणून महादेवाचे गोपीवर पूर्ण लक्ष असायचे. त्याला कोठेही बाहेर जाऊ देत नसे. मंदिरात जाताना त्याला सोबत घेऊन जात असे. त्यांच्यावर भक्तीचे संस्कार व्हावे म्हणून तो गोपीला आपल्या सोबतच ठेवत होता. गोपी हळूहळू मोठा होऊ लागला. 2-4 महिने तेवढं नंदाचे तोंड बंद होते. पुन्हा पहिल्यासारखेच तिचे बोलणे सुरू झाले. गोपी हे रोज ऐकायचा. त्याच्या कानावर महादेवाचे ओम नमः शिवाय मंत्रासोबत आईचे बोलणे देखील पडायचे. माणूस खराब गोष्टी लवकर शिकतो, तर चांगल्या गोष्टी शिकण्यासाठी खूप वेळ लागतो. त्यानुसार आईचे बोलणे गोपी लवकरच शिकून घेतला आणि तोही तसाच बोलू लागला. आईचे वर्तन त्याच्या वर्तनात दिसू लागले. घराशेजारील मुलांसोबत त्यांचं भांडण तंटा रोजचा विषय झाला होता. तर कुणाच्याही शेतात जायचे आणि त्या शेतात असेल ते धान्य ओरबाडून आणायचे. दुसऱ्यांच्या झाडाच्या चिंचा, आंब्याचे पाडं
हा त्याचा नित्याचा धंदा झाला होता. कामं करण्यात बापावर गेला तर बोलण्यात आईवर गेला अशी गावातील मंडळी गोपीविषयी बोलायची. त्याच्या अशा वागण्याने महादेवाचा खूपच परेशान झाले. महादेव खूप परेशान होऊ लागला. तसे देवाने तथास्तु म्हणताना अडचण सांगितली, पण त्यावर काही उपाय मात्र सांगितला नाही. विचार करून मुलाच्या काळजीपायी महादेव दिवसेंदिवस बारीक होत चालला होता. श्रावण महिन्याला सुरुवात झाली होती. पहिल्याच सोमवारी महादेवाच्या मंदिरात बेलफूल वाहण्यासाठी बायकांची खूप गर्दी झाली होती. त्यामध्ये जानकी नावाची एक मुलगी देखील आली होती. गेल्या कित्येक सोमवारी महादेवाने तिला मंदिरात पाहिलं होतं. गोपी देखील त्या जानकीला पाहून खूप खुश होत असे. तो तिला पाहण्यासाठीच मंदिरात येत असे. महादेवाने मोठ्या धाडसाने तिला म्हणाला, जानकी, तू माझ्या गोपीबरोबर लग्न करशील का? यावर ती म्हणाली, तुमच्या या सुसंस्कारी गोपीबरोबर लग्न करण्यापेक्षा मी आयुष्यभर अविवाहित राहीन, पण गोपीसंग लग्न करणार नाही. तिचे बोलणे ऐकून गोपीला देखील ऐकू गेले. महादेव नाराज झाला तसा गोपी देखील नाराज झाला. त्या दिवशी रात्री जानकीच्या स्वप्नात भगवान शंकर आले आणि ते म्हणाले, जानकी, तुझ्या नशिबात गोपी हाच नवरा लिहिलेला आहे. त्याच्यामध्ये सुधारणा करण्याची शक्ती फक्त तुझ्याजवळ आहे. काहीतरी शक्कल लढव आणि गोपीला अक्कल दे. जानकी सकाळी उठली आणि मंदिराकडे पळाली. आज सोमवार नव्हता तरी जानकी मंदिरात का आली असेल म्हणून गोपी देखील मंदिराकडे पळाला. तिने मंदिरात महादेवाला गाठले आणि गोपीसोबत लग्न करण्यास तयार असल्याचे कळवले. गोपी हे ऐकून दुरून ऐकत होता. जानकीने गोपीला आपल्या जवळ बोलावून घेतलं आणि म्हणाली, मी तुझ्यासोबत लग्न करण्यास तयार आहे, पण एका अटीवर. गोपी आतुर झाला होता. तो म्हणाला, कोणती अट? तुझी सारी अट मला मान्य आहेत, बोल लवकर. हे ऐकून जानकीने त्याला अट सांगितली. तुला एक वचन द्यावे लागेल. 1 वर्षभर तू कोणाला त्रास देणार नाहीस. रोज देवळात येऊन तुझ्या बाबांसारखी शंकराची सेवा करावी लागेल. तसेच या काळात तुझी एकही तक्रार येता कामा नये. गोपीने जानकीचे आव्हान स्वीकारले. पुढच्या श्रावण महिन्यापर्यंतचा करार ठरला. गोपीला हे सगळं खूप कठीण चाललं होतं. मात्र जानकीचा चेहरा डोळ्यासमोर आला की तो सारं विसरायचा. त्याच्या वागण्याने सारं गाव अचंबित होऊ लागलं. महादेवाला त्याच्या वर्तनात झालेला बदल म्हणजे भगवान शंकराची कृपा असेल असे मनोमन वाटू लागले. तो सुद्धा मनोभावे शंकराची सेवा करू लागला. पाहता पाहता 8 दिवस 8-10 महिन्याचा काळ उलटला. गोपीच्या वर्तनात आमूलाग्र बदल झाला होता. रोज सकाळी उठून तो देवळात जात असे. तेथील साफसफाई करून स्नान केल्यानंतर पूजा अर्चा करीत असे. आता तर त्याने शेतात जाऊन काम करायलाही सुरुवात केली होती. त्याचे सगळे दुर्गुण हळूहळू दूर होऊ लागले. आषाढ महिन्यात तर त्याने पंढरीची पायी वारी देखील केली आणि विठ्ठलाच्या चरणी लीन होऊन आपल्या गावी परत आला. ठरलेल्या करारानुसार श्रावण महिन्याची सुरुवात होत असताना गोपी आणि जानकी यांचा साखरपुडा झाला. गोपीमध्ये बदल झाला म्हणून जानकी देखील विनाअट त्याच्याशी लग्न करण्यास तयार झाली. भगवान शंकराची मनोभावे केलेली सोमवार व्रत कामाला आली म्हणून ती खूप आनंदात होती. येत्या दिवाळीत दोघांचे लग्न करण्याचे ठरले. महादेव आणि नंदा हे दोघेही भगवान शंकराचे मनोमनी आभार मानले. बोला जय बाळूमामा. मामा म्हणतात, माझ्या बाळा, आयुष्यामध्ये जेव्हा तुम्ही एखाद्याला नको असता तेव्हा तो अशी काही परिस्थिती निर्माण करतो की तुम्ही स्वतःहून त्यांच्यापासून दूर जाता. त्यांच्यावर कुठलाही आरोप न करता आणि त्यालाही हेच हवं असतं. म्हणून आयुष्यात तत्वाला किंमत आहे. बुद्धिबळाची प्यादी तत्व सोडून चालायला लागली तर त्यांचा डाव मांडावा एवढी ती महत्त्वाची राहत नाही. म्हणून परिस्थिती नावाचा खिसा थोडासा जरी फाटला तर त्यातून पैसे पडण्याऐवजी माणुसकीची नातीच जास्त पडायला लागतात. हे लक्षात ठेवा. म्हणून आयुष्यामध्ये आपल्याला मामा नेहमी सांगतात, माझ्या बाळा, वाईटाची उंची ही खूपच मोठी असते रे. म्हणून आयुष्यामध्ये योग्य लोकांचे हात हातात असतील तर चुकींच्या लोकांचे पाय धरण्याची आयुष्यामध्ये तुमच्यावर कधीच वेळ येणार नाही. म्हणून नेहमी चांगल्या लोकांशी नाते जोडा. तो नवरा लाखोंचा मालक असो, पण जो आपल्या बायकोला मायेचा एक शब्द देऊ शकत नाही
तो माझ्या दृष्टीने कर्जात बुडालेला भिकारीच आहे. म्हणून जेव्हा चालायला येत नव्हतं प्रत्येकजण पडू देत नव्हतं. आता चालायला लागलोय तर प्रत्येकजण पाडायच्या प्रयत्नात आहे. अरे बाळा, साखर अंधारात किंवा उजेडात खाल्ली तरी ती नेहमीच गोड गोड लागते रे. त्याचप्रमाणे चांगले कर्म न कळत केले तरी त्याचे फळ नेहमी गोडच असते. म्हणून कोण काय सांगतं यापेक्षा आपलं मन काय सांगतंय हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं असतं. घरात कधीही पाय ठेवू नका जिथे लहान मुलं तुमच्याकडे मानानं पाहत नाहीत, कारण त्यांच्या कानात आधीच विष ओतलेलं असतं आणि ते विष तुमच्या अनुपस्थितीत घरातल्या मोठ्यांच्या जिभेवरून आलेलं असतं. हा विचार तुम्हाला करायला हवा आहे. म्हणून अपेक्षांवर सुरू झालेली नाती पश्चातापावर संपतात. खूप दूरवर पाहण्याच्या नादात चांगल्या गोष्टी अगदी जवळून निघून जातात. त्यामुळे जे तुमच्याजवळ आहे तेच प्रेमाने सांभाळा, मग त्या वस्तू असो किंवा माणसं असो. आपली मुलं आपली आहेत हा गैरसमज मनातून काढून टाका. ठराविक वय झालं की फक्त नवरा आणि बायको हेच दोघं एकमेकांसाठी असतात. माझी मुलं व माझ्या मुली आहेत हा एक गोड गैरसमज आहे. म्हणून नाती ही फक्त कामापुरतीच असतात या कलियुगात. आजकाल कोणाशी काही बोलणं पण चूक वाटतं. विश्वास नावाची गोष्ट नसल्यास जमा झाली आहे. दोन व्यक्ती काय बोलतात हे लगेच तिसऱ्याला स्क्रीनशॉट मारून पाठवणारी विचित्र मानसिकता तयार झाली आहे. त्यामुळे दोन व्यक्तींमधील संवादामध्ये कोणतीही सुरक्षा राहिलेली नाही. म्हणून कुणालाही बोलताना विचारपूर्वक बोला. जो जगासाठी सुंदर आहे त्याची निवड करण्यापेक्षा जो तुमचं जग सुंदर बनवतो त्याची निवड करा. चांगल्या माणसाला, चांगल्या नात्याला जपा. आयुष्य खूप सुंदर होईल. माणसाचं दुःख तो दरवाजा आहे की जो माणसाला सरळ देवाच्या दारात घेऊन जातो. लोक गरजेपुरते इतके गोड बोलतात की वाटतं खरंच याच्याशिवाय आपलं कोणीच नाही, आणि मग गरज संपली की एवढं पर्क करतात की वाटतं आपणच मूर्ख होतो, याच्याशी नातं जोडलो. एखाद्याला तुम्ही त्याच्या तोंडावर बोलणार असाल तर तोंडावर ऐकायची पण तयारी ठेवा, कारण देणारा व्याजासकट परत देत असतो हे लक्षात ठेवा. परमेश्वराजवळ भरपूर योजना असल्या तरी मनुष्याजवळ कर्म ही एकच योजना आहे. अहंकारात आणि संस्कारात एवढाच फरक असतो. जो नेहमी इतरांना झुकवण्यात आनंद मानतो त्याचे नाव आहे अहंकार, आणि नेहमी स्वतः झुकून इतरांना मोठेपणा देण्यात आनंद मानतो त्याचे नाव आहे संस्कार. मामा सांगतात, पैसे दिले की माणसं जवळ राहतात आणि पैसे मागितले की माणसं तुटतात. अशी माणसं आयुष्यात काय कामाची. मामा म्हणतात, माझ्या बाळा, जर तुम्हाला स्वतःचं हसू करून घ्यायचं नसेल तर एक काम करा. घराच्या आत, मंदिराच्या आत मनसोक्त रडून घ्या, पण घराचा दरवाजा उघडत असताना मात्र हसत हसत उघडा. कुणाचीही वाट न पाहता गुलमोहर एकटाच बहरतो तेव्हा त्याला बघून कळतं की बहरण्यासाठी परिस्थिती नाही तर मनस्थिती भक्कम असावी लागते. मामा म्हणतात, आयुष्यामध्ये जगण्याचा कंटाळा कधीच येऊ नये म्हणून काय करावं? उत्साही आणि आनंददायी जीवन कसं जगावं? अरे बाळा, आयुष्यामध्ये दररोज स्वतःशी संवाद साधा. आजच्या धावपळीच्या जीवनात आपण सगळ्यांशी बोलतो, बॉसशी, मित्रांशी, कुटुंबांशी, पण सगळ्यात महत्त्वाच्या माणसाशी म्हणजे स्वतःची आपण कधीच बोलत नाही. स्वतःशी आपण कधीच संवाद साधत नाही. परंतु बाळा, फक्त 5 मिनिटं स्वतःशी गप्पा मारा. मी कसा आहे? मी ठीक आहे का? मला काय करायचं आहे? आज मी काही नवीन शिकलं आहे का? मला काय नवीन शिकायचं आहे? माझं काय चुकलं आहे? काय सुधारायला पाहिजे? हा संवाद म्हणजे तुमची तुमच्या आत्म्याशी होणारी खरी मैत्री आहे. आणि बाळा, जो स्वतःशी प्रामाणिकपणे वागतो तो इतरांशी प्रामाणिक राहतो रे, आणि या जगात कोणासमोरही झुकत नाही. या विना त्याला तशी वेळ येतच नाही. जेव्हा आपण स्वतःशी प्रामाणिकपणे संवाद साधतो ना, तेव्हाच पुढचं पाऊल टाकता येतं. म्हणून बाळा, आयुष्यामध्ये कधीही स्वतःला माफ करा. कारण बाळा, भूतकाळ ही शिक्षा नसून शिकवण असते. स्वतःला माफ करणं म्हणजे कमकुवत बनणं
किंवा स्वतःच्या चुका लपवणं नव्हे रे, तर स्वतःला पुन्हा एक संधी देणं, नव्याने उभं राहण्याची. आयुष्यामध्ये कधी कधी आपण इतकी मोठी चूक करून बसतो ना की आयुष्य संपल्यासारखं वाटतं. पण बाळा, सत्य काय आहे हे तुला माहिती आहे का? आयुष्य कधीच एका चुकीने संपत नाही रे, तर आपण ती चूक विसरून पुढे न गेल्यामुळे ते संपतं. आपण अनेकदा दुसऱ्यांना माफ करत असतो, परंतु स्वतःला माफ करतो का? स्वतःची चूक, अपयश आठवत राहून आपण स्वतःला सतत दोष देत राहतो. पण बाळा, स्वतःला दोष देत राहणं म्हणजे हातात तलवार घेऊन स्वतःच्या जखमावरच वार करणं यासारखं असतं रे. म्हणून कधी कधी आपल्याकडून चुका होतात, मोठ्या चुका, ज्या सगळ्या जगासमोर उघड होतात, पण त्या चुकांमुळे आपलं आयुष्य संपत नाही. माझ्या बाळा, आयुष्यामध्ये जो स्वतःला माफ करतो तोच आयुष्यामध्ये पुन्हा पुन्हा उभा राहतो रे. मामा म्हणतात, माझ्या बाळा, चुकांमध्ये अडकून राहू नका. त्या चुकांमधून काहीतरी चांगला धडा घ्या आणि स्वतःला माफ करा. म्हणजे स्वतःवर प्रेम करा. फक्त स्वतःवर प्रेम करणारा माणूसच हे जग जिंकू शकतो. आजपासून स्वतःला एकच वचन द्या, जुन्या चुका आता इतिहासात जमा झाल्या आहेत. यापुढे मी खबरदारी घेईन आणि त्याच चुका पुन्हा करणार नाही. गतकाळात माझ्या हातून झालेल्या चुकांसाठी मी स्वतःला माफ केला आहे आणि आजपासून यशाचा नवीन अध्याय लिहायला सुरुवात करत आहे. स्वतःला माफ करणं म्हणजे भूतकाळाशी युद्ध थांबवणं आणि भविष्याशी मैत्री करणं आहे. म्हणून दररोज कृतज्ञता व्यक्त करा. जे आपल्याकडे आहे त्याचं महत्त्व ओळखणं हीच समृद्ध जीवनाची खरी सुरुवात आहे. तुमच्याकडे जे आहे त्यासाठी आभारी राहा आणि जे हवंय त्यासाठी प्रयत्न करा. मामा सांगतात, एका गरीब माणसाला विचारलं, तुझ्याकडे काय आहे रे? तो म्हणाला, माझ्याकडे काही नाही, परंतु मला पोटभर जेवायला मिळालं आणि माझी छान झोप झाली आणि माझं कुटुंब आनंदी आहे, म्हणजे मी श्रीमंतच आहे ना, आणि त्याबद्दल देवाचा आभारी आहे. मनुष्याचा हा दृष्टिकोन आयुष्य बदल. आपल्याकडे किती काय आहे यापेक्षा जे आहे त्यामध्ये आपण किती समाधानी आहोत हे यशाचं खरं मोजमाप असतं. जेव्हा कधी असं वाटतं आयुष्यात काहीच चांगलं घडत नाही, तेव्हा डोळे मिटा आणि स्वतःला आठवा की दररोज काहीतरी चांगल्या गोष्टी न सांगता आपल्या वाट्याला येतात. त्यासाठी धन्यवाद म्हणा, कारण ज्या मनात कृतज्ञता असते तिथे नाराजी टिकत नाही आणि अशा मनात यश आपोआप नांदतं. मामा सांगतात, दररोज शरीराची हालचाल करा. दररोज शरीराची नियमित हालचाल करा. आपण घवघवीत यश, पैसा, मोठं घर, गाडी याची स्वप्ने पाहतो. हे सगळं मिळालं पण शरीर साथ देत नसेल तर, साधा सर्दी खोकला जरी झाला तरी मन विचलित होतं. मग जर शरीरच दुर्बल असेल तर आयुष्याची लढाई कशी जिंकणार? तुमचं शरीर हे मंदिर आहे. त्याची पूजा शारीरिक हालचालीने म्हणजेच व्यायामाने होते, तर नाश आळशीपणाने होतो. आज अनेक लोक कमी वयातच ब्लड प्रेशर, शुगर, पाठदुखी, वजनवाढ आणि मानसिक थकवा यांना बळी पडत आहेत, कारण दररोज शरीराची हालचाल हवी असते तशी होत नाही. शरीर चालेल तर स्वप्नही धावत येतील. शरीर थांबलं तर यशापर्यंतचा प्रवास अर्धवट राहील. माझ्या बाळा, तुमच्या आवडतं संगीत आहे का? कधी मनात विचारांचं गोंधळ असतो, विचारांचं जाळं असतं आणि आपण शांतता शोधत असतो. अशा वेळी एकच गोष्ट आपल्या मनाला स्थिर करू शकते, आपलं आवडतं संगीत. संगीत म्हणजे काय? संगीत म्हणजे शब्दाशिवाय बोलणं, भावना व्यक्त करण्याचं माध्यम. कधी सुंफी संगीत, कधी भजन, तर कधी गाणी, कधी शांत संगीत. जसा मूड असेल तसं संगीत त्याचं प्रतिबिंब होतं. संगीत म्हणजे उपचार. ते अश्रूंना वाट मोकळी करून देतं आणि हास्याला हळूच परत आणतं. एखादं जुनं गाणं तुमच्या बालपणीच्या आठवणी ताज्या करतं, तर एखादी धून तुम्हाला गंभीर बनवते. हे सगळं सांगावं लागत नाही, मन आपोआप ओळखतं. परंतु बाळा, जेव्हा तुम्हाला असं वाटतं की शब्द अपुरे पडतायत, तेव्हा संगीत तुमचं मन मोकळं करतं. दररोज काही मिनिटं फक्त स्वतःसाठी तुमचं आवडतं संगीत ऐका.
डोळे बंद करा आणि सगळ्या चिंता बाजूला ठेवा आणि त्या धूनमध्ये हरवून जा. ते संगीत तुम्हाला आठवण करून देतं की हे जगणं केवळ धावपळ नाही, ती अनुभवण्याची एक कला आहे. म्हणून निसर्गात वेळ घालवा. आपण खूप काळापासून झाडांपासून, आकाशांपासून आणि मोकळ्या हवेपासून आणि पावसापासून दूर गेलोय. आपण मोबाईल आणि सोशल मीडियामध्ये सुख शोधायला लागलो आहोत. पण खरं समाधान मोबाईलमध्ये नाही, तर निसर्गाच्या सानिध्यात आहे. माझ्या बाळा, एकदा नुसतं झाडाखाली बसून तर बघ, ते सगळं सांगेल तुम्हाला. निसर्ग प्रश्न विचारत नाही रे, परंतु तो उत्तर मात्र नक्कीच देतो. जेव्हा तुम्ही निसर्गात हरवतात तेव्हा. मामा सांगतात, डिजिटल डिटॉक्स करा. मोबाईलच्या स्क्रीनमध्ये मन अडकून जातं. अनेक नोटिफिकेशन येतात, मेसेज येतात, पण समाधान मिळत नाही. रोज काही वेळ फक्त स्वतःसाठी ठेवा, मोबाईलशिवाय आणि सोशल मीडियाशिवाय जगण्यासाठी. माझ्या बाळा, एखादं नवीन कौशल्य शिका. आपण जेव्हा काहीतरी नवीन शिकतो तेव्हा वय, परिस्थिती, मर्यादा सगळं काही झुगारून देतं. आपल्यातला जिवंतपणा पुन्हा जागा होतो रे. शिकणं म्हणजे काय, तर स्वतःच्या मर्यादा ओलांडणं. शिकणं थांबलं की जग बदलत जातं आणि जेव्हा आपण नवीन काहीतरी शिकतो तेव्हा उत्पन्नाचे नवीन मार्ग निर्माण होतात. लहान ध्येय ठरवा आणि पूर्ण करा. मोठ्या स्वप्नांचं वजन अनेकदा खचवून टाकतं, परंतु छोट्या छोट्या यशाचं समाधान ते वेगळंच असतं. छोट्या यशामधून मोठं आयुष्य उभं राहतं. प्रत्येक पाऊल छोटं असो, पण योग्य दिशेने टाकलं गेलं पाहिजे. मामा सांगतात, माझ्या बाळा, आयुष्यामध्ये इतरांना मदत करा. जगण्याचा कंटाळा येतो कारण आपण सतत माझं, माझ्यासाठी, माझंच याच गर्दीत अडकून राहतो. पण खरं समाधान तेव्हा वाटतं जेव्हा आपण म्हणतो, एखाद्या गरजू व्यक्तीला कपडे देणं, भुकेल्या माणसाला अन्न देणं, समोरील व्यक्तीला फक्त कसा आहेस असं विचारणं, इतकंही पुरेसं असतं. स्वतःसाठी जगणं हे अस्तित्व आहे, परंतु इतरांसाठी जगणं म्हणजे आयुष्य आहे. जेव्हा तुम्ही इतरांच्या चेहऱ्यावर हसू आणता तेव्हा जीवनाचं सार्थक झाल्यासारखं वाटतं. म्हणून आयुष्यामध्ये स्वतःला समाजाशी जोडून ठेवा. अनेकदा आपण गर्दीत असूनही एकटे असतो, कारण आपलं म्हणणं ऐकून घेणारा कोणीच नसतो किंवा आपण इतरांचे म्हणणे ऐकून घेत नाही. मामा सांगतात, नातं टिकवायचं असेल तर संवाद जपायला हवा. एखाद्या व्यक्तीशी प्रामाणिकपणे गप्पा मारा. आई बाबांशी शांतपणे बोला आणि त्यांचं म्हणणं ऐकून घ्या. तसेच एखाद्या जुन्या मित्राला कॉल करा. यामुळे तुमचं मन एकमेकाशी जुळतील आणि नातं टिकून राहील. जुन्या आठवणीमध्ये रमू नका. काही गोष्टी मनात खोलवर रुतून बसतात, परंतु बाळा, एक गोष्ट लक्षात ठेव, तुम्ही त्या गोष्टींमध्ये अडकून पडायचं नाही, तर गतकाळातील गोष्टीमधून काहीतरी नवीन शिकून पुढे जायचं असतं. एकदा दुःखद प्रसंग तुम्हाला सतत आठवत असेल, एखादा दुःखद प्रसंग तुम्हाला सतत आठवत असेल तर एका कागदावर लिहून काढा. नंतर तो कागद फाडा आणि जाळून टाका. त्या जळणाऱ्या अग्नीमध्ये दुःखही जळून जाईल आणि धुरासोबत हवेमध्ये विरून जाईल. हा उपाय साधा वाटत असला तरी एकदा करून बघा आणि तुम्हाला काय फरक जाणवतो ते अनुभवा. तुम्हाला तुमचं मन हलकं झाल्याचा अनुभव येईल. मामा म्हणतात, आयुष्यामध्ये हास्य आणि विनोदाला जागा द्या. तुमच्या मनावर मळत जमले का, तर मग खळखळून हसा. हास्य हा औषधाचा सर्वात स्वस्त आणि परिणामकारक डोस आहे. लहान मुलांचा खेळ बघा, एखादा विनोदी व्हिडिओ बघा आणि आवडला तर बेंबीच्या देठाला कळ लागेपर्यंत खळखळून हसा. हसणं म्हणजे काळोखात दिवा लागण्यासारखं आहे. अरे बाळा, सकाळचा सूर्यप्रकाश अनुभवा, कारण सूर्यप्रकाश म्हणजे फक्त प्रकाशच नाही, तो नव्या सुरुवातीचा आशीर्वाद आहे. सकाळी काही वेळ फक्त गॅलरीत उभं राहा, डोळे बंद करा आणि श्वास घ्या. हा फक्त अनुभव तुम्ही घ्या. सूर्य जसा रोज उगवतं तसं आपणही रोज नव्याने उगवू शकतो आणि समाजातील अंधकार दूर करू शकतो. म्हणून बाळा, स्वतःसाठी वेळ ठेवा.
सगळ्यांसाठी झिजता झिजता तुम्ही स्वतःचं अस्तित्व विसरून जाता का? मग थांबा आणि स्वतःसाठी एक कप चहा घ्या. नसेल आवडत तर स्वतःच्या आवडीचं काहीतरी घ्या. महिन्यातून एक दिवस स्वतःसाठी राखून ठेवा, फक्त तुमच्यासाठी. या दिवशी सर्व कामं बाजूला ठेवून तुम्हाला जे आवडेल ते करा. सिनेमा बघा, पुस्तक वाचा, झोप काढा, जे वाटेल ते करा. परंतु बाळा, आयुष्यामध्ये जेव्हा तुम्ही स्वतःसाठी वेळ देता ना, तेव्हाच समाजाला काहीतरी चांगले देऊ शकता. म्हणून बाळा, सकारात्मक लोकांशी नातं ठेवा. आयुष्यामध्ये काही लोक भेटले की मन हलकं होतं. काहींना भेटून असं वाटतं हेच आपलं घर आहे. अशा लोकांना आपल्या आयुष्यात महत्त्वाचं स्थान द्या आणि नकारात्मकतेपासून अंतर ठेवा. तुमच्या आयुष्यात एक तरी अशी व्यक्ती असेल ज्यांचं बोलणं ऐकल्यावर मन हलकं होतं. त्यांच्याशी संपर्क वाढवा. आयुष्यामध्ये छोट्या क्षणाचा आनंद घ्या. अरे बाळा, जीवनातील प्रत्येक क्षण अमूल्य असतो, फक्त आपल्याला त्याचं भान राहत नाही. गरम गरम चहा, पावसातील गारवा, मातीचा सुगंध, आईच्या हाताच्या पोळीचा तुकडा, या सगळ्यांमध्ये आनंदाचं खरं रूप दडलेलं आहे. आनंद फक्त मोठ्या गोष्टीमध्ये नसतो रे, तो छोट्या क्षणाच्या मिठीतही असतो. म्हणून वर्तमानात जगा. भूतकाळ गेला, भविष्य अजून आलं नाही, पण वर्तमान आपल्या हातात आहे. हा क्षण पूर्णपणे जगा, जसा आहे तसा. जेवत असाल तर फक्त जेवण करा, चालत असाल तर फक्त चालत राहा आणि झोपत असाल तर शांत झोपी जा. या ठिकाणी मोबाईल नको, फक्त जीवनाचा आस्वाद घ्या. आजचा क्षण असा घालवाल तसं आयुष्य घडेल. म्हणून माझ्या बाळा, आजच्या दैवी संदेशामध्ये मी या 18 गोष्टी, हे 18 उपाय, हे आयुष्य जगण्याचं खरं तत्त्वज्ञान आहे. यामधील काही गोष्टी तुम्ही आजच सुरू करू शकता. काहीसाठी वेळ लागेल, पण एकदा सुरुवात करावी लागते आणि ती तुम्ही आत्ताच करू शकता. एखादा व्यक्ती तुम्हाला त्रास देत आहे म्हणून त्या व्यक्तीमध्ये गुंतवून स्वतःचे नुकसान करून घेऊ नका. स्वतःचे स्वप्न मोठे ठेवा, ध्येय मोठे ठेवा आणि विचार देखील तसेच मोठे ठेवा. समजा एखाद्या व्यक्तीने तुमचा अपमान केला तर त्यांच्याबरोबर तक्रार करत बसू नका, त्यांच्याशी वाद घालत बसू नका. त्याला उत्तर द्या, पण तुम्ही स्वतःला जास्त सिद्ध करून न बोलता त्याला शांत करा. काही लोकांचे विचारातच अतिशय खालच्या थराचे असतात. अशा हलक्या विचारांच्या लोकांशी कधीच वाद घालू नका किंवा तक्रार करू नका. आपले विचार देखील आपण हलके करायचे नाही. थर्ड क्लास लोकांच्या नादी लागून आपण देखील थर्ड क्लास बनत असतो. त्यामुळे अशा लोकांशी कधीही वादविवाद करण्याच्या नादी लागू नका. माझ्या बाळा, सर्वांच्या नजरेत चांगले राहण्यासाठी काहीच गरज नाही. त्रिकालवादी सध्या तर हेच आहे की तुम्ही स्वतःला दुसऱ्यांच्या नजरेत चांगले बनवायला गेलात तर जगातील सर्वात दुःखी व्यक्ती तुम्ही स्वतः असाल, हे लक्षात ठेवा. कारण आपण कसे जरी वागलो तरी समोरचा व्यक्ती त्याच्या मर्जीनेच आपल्याविषयी मत बनवत असतो. व्यक्तीचा स्वभाव वेगळा असतो. प्रत्येक व्यक्तीकडून आपापल्या अपेक्षा वेगवेगळ्या असतात. मग तुम्ही काय प्रत्येक व्यक्तीच्या स्वभावानुसार, अपेक्षेनुसार स्वतःला बदलणार आहात का? स्वतःचे आयुष्य म्हणजे खेळण्यातील बाहुला करणार आहात का? कोण तुम्हाला मूर्ख उमट म्हणेल, कोण तुम्हाला शहाणा म्हणेल, कोण तुम्हाला भोळा म्हणेल, तुम्हाला चालक म्हणेल. मग तुम्ही हे ऐकून कधी मूर्ख तर कधी शहाणे होणार आहात का? जग काही म्हणेल, पण तुम्ही कसे आहात ते तुम्हीच ठरवायचे आहे. जगाला खुश ठेवण्याच्या सवयीमुळे तुम्ही कधी स्वतःला विसरून बसाल. स्वतःचे अस्तित्वच अंधारात ढकलाल, ते तुम्हालाच कळणार नाही. काही लोकांना तुम्ही असल्याचा त्रास होईल, काही लोकांना नसल्याचा त्रास होईल, काही लोकांना तुमच्या यशाचा त्रास होईल, काही लोकांना तुमच्या बोलण्याचा त्रास होईल. होऊ द्या. त्यांना त्रास होत आहे म्हणून तुम्ही काय स्वतःला विसरणार आहात का? आपण त्यांच्याकडून चांगले वागण्याच्या अपेक्षा करणे हे चुकीचे आहे. कारण आपण अशा लोकांशी नातं निभावत असतो जे की ते लोक लायकीचेच नसतात. आपण त्यांच्याकडून अपेक्षा करणे सर्वात मोठी चूक असते.
समोरच्या व्यक्तीकडून आपल्या अपेक्षा पूर्ण नाही झाल्या तर आपण स्वतःला दोषी ठरवायचे नाही, तर स्वतःला आनंदी आणि समाधानी आणि आयुष्यात सिद्ध करून यशस्वी व्हायचं असेल तर सर्वात आधी सोडून द्या अपेक्षा करणे. मामा म्हणतात, माझ्या बाळा, आयुष्यामध्ये कधीच भोळे राहू नका, हुशार बना. स्वभाव चांगला असणे, समोरच्याला समजून घेणे संयमी असते. अतिशय चांगली गोष्ट आहे, पण या गोष्टी प्रमाणाबाहेर आपल्या स्वभावात असल्या तर समोरची व्यक्ती आपला फायदा घेऊ शकते. या कलियुगामध्ये अतिशय चांगले भोळे असून फायदा, कारण अलीकडे लोक त्या लायकीचेच नाहीत. प्रत्येक वेळेला आपण नातं टिकवण्यासाठी शांत बसतो, समोरच्या व्यक्तीचा स्वभाव जपण्याचा प्रयत्न करत असतो. प्रत्येक वेळेला आपण स्वतःमध्ये बदल करून समोरच्या व्यक्तीला समजून घेत असू तर समोरचा व्यक्ती तुम्हाला कमकुवत समजायला वेळ लावणार नाही. अशा या भोळ्या विचारामुळे लोक तुम्हाला लास्ट स्टेजला त्रास देऊ शकतात आणि ज्या वेळेला तुमचा संयम सुटतो आणि तुम्ही त्रास देणाऱ्या व्यक्तीला उत्तर द्यायला लागतात त्यावेळेला तुम्हाला उर्मटमधून सिद्ध केले जाते. जो तुमच्या भावनेचा कदर करतो, जो तुमच्या प्रत्येक शब्दाला किंमत देतो, जो तुम्हाला समजून घेतो, त्याला तुम्ही नक्कीच किंमत द्या, त्याला समजून घ्या. पण ज्या लोकांना तुमची कदर नाही त्या लोकांसमोर झुकण्याची काहीच गरज नाही. प्रत्येक वेळा तुम्हीच झुकायला गेलात तर लोक तुम्हाला झिरो समजतील आणि व्हॅल्यू देणार नाही. त्याचबरोबर तुमचा फायदा देखील घेतील. म्हणून अशा लोकांच्या मागे पुढे करण्याची काहीच गरज नाही. स्वतःचा स्वभाव भोळसर नसावा. अलीकडच्या काळामध्ये भोळे नाही तर हुशार बना, तरच तुमचा निभाव लागू शकतो, नाही तर नाही. प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देऊ नका. अरे बाळा, प्रत्येक वेळेला प्रत्येकाच्या प्रश्नाचे उत्तर देण्याची काहीच गरज नाही. आपण कोणाच्याही प्रश्नामध्ये बांधील नाही. आपण स्वतःच्या मनाचे राजे असले पाहिजे. कधीतरी काही लोकांच्या गोष्टी किंवा प्रश्न ऐकून सोडून द्या, शांत राहा. तुमची शांतता त्यांच्या प्रश्नाचे बरोबर उत्तर असेल. काही लोक तुमच्या प्रत्येक गोष्टींवर प्रश्न निर्माण करतील. तुमच्या कामावर, तुमच्या बोलण्यावर, वागण्यावर, तुमच्या स्वप्नांवर, प्रत्येक गोष्टींवर प्रश्न तयार करतील आणि तुम्हाला कोड्यात टाकतील. म्हणून तुम्ही काय स्वतःला सिद्ध करण्यासाठी त्यांच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देत बसाल का? हा जर काही चांगले प्रश्नाचे उत्तर देत बसला तर त्याचे प्रश्न कधीही संपणार नाहीत. उलट तुमची एनर्जी वाया जाईल, वेळ वाया जाईल, तुमचा ब्रेन काम करण्यालायक राहणार नाही, तुमचे मन अस्वस्थ होईल. अशा व्यक्तींच्या निगेटिव्ह प्रश्नामुळे तुम्ही निगेटिव्ह विचार करायला लागाल, स्वतःला कमी समजायला लागाल. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर वेगवेगळ्या स्वभावाचे लोक भेटतील. तर काही तुम्हाला त्रास देणारे असतील, तुम्हाला काही मागे खेचणारे असतील, काही तुमचा अपमान करतील. पण अशा लोकांना हँडल कसे करायचे ते शिका. त्यांच्या कोणत्याही गोष्टीला लगेच रिॲक्ट करू नका, शांत राहा. कारण तिरस्काराने भरलेल्या प्रश्नाचे उत्तर तुम्ही तिरस्कारानेच दिलं तर तुमच्यातच फरक काय? प्रत्येकाला उत्तर देत बसण्यापेक्षा स्वतःला काही सिद्ध करायचं असेल याकडे लक्ष द्या. तुम्हाला शांततेत यशस्वी झालेले पाहून प्रश्न विचारणाऱ्या लोकांना आपोआप उत्तर मिळेल. मामा म्हणतात, माझ्या बाळा, आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्टीवर विश्वास ठेवू नका. समोरच्या व्यक्तीची बोलण्याची प्रत्येक गोष्ट खरी असते असं नाही. समोर दिसणारा व्यक्ती कितीही चांगलं बोलत असला तरीही त्याच्या मनात आपल्याविषयी चांगलंच आहे असं होत नाही. अलीकडच्या काळामध्ये माणसं तोंडावर एक बोलतात आणि पाठीमागे एक बोलतात. आपल्याशी वागायचं एक आणि मनात उद्देश असतो एक. आपल्या पुढे गेलेल्या लोकांना पाहवत नाही. ते आपल्याला मागे खेचण्यासाठी आपल्याशी चांगलं वागण्याचा मुखवटा घालत असतात. त्यामुळे प्रत्येकावर विश्वास ठेवून आपली फसवणूक आपण करून घ्यायची नाही. प्रत्येक माणसाच्या बोलण्याची पद्धत ओळखायला शिकली पाहिजे. काही लोक तर इतकी स्वार्थी असतात की त्यांचा स्वार्थ साधेपर्यंत असते. आपल्याशी खूप चांगलं वागतात, आपल्या मनात शिरतात, आपल्याला खूप चांगल्या गोष्टी शिकवतात, सांगतात आणि त्यांचे आपल्याकडून काम झाले, मतलब निघाला की आपल्यापासून दूर निघून जातात. आपल्याला ओळखायला सुद्धा तयार होत नाहीत. मुखवटा घातलेली लोक ओळखायला शिका. काही लोक आपल्याशी चांगलं बोलत असतात, आपल्या चांगल्याच गोष्टी आपल्याला सांगत असतात, कारण त्यांना आपल्याला गोड बोलून शिक्षा द्यायची असते.
या लोकांना फक्त आपले नुकसानच झालेले बघायचे असते, त्यामुळे ते लोक चांगलं वागण्याचा दिखावा करत असतात. तर जी लोक फक्त गोड बोलतात ती लोक आपले कधीही शुभचिंतक होऊ शकत नाहीत. खरं तर जी लोक आपल्याला आपल्या चुका समजून सांगतात ती लोक आपली शुभचिंतक असतात, हे समजून घेण्याची गरज आहे. त्यामुळे समोरच्या व्यक्तीवर विश्वास ठेवण्या अगोदर स्वतःच्या मनाला पटतंय का ते बघा. समोरच्याचा विश्वास मिळवणे आणि समोरच्यावर विश्वास ठेवणे या दोन्ही गोष्टी माणसाला योग्य मार्गाने जमल्या पाहिजे. माझ्या बाळा, जीवन जगत असताना हाल होतील रे, पण हार कधीच होणार नाही. फक्त माझ्यावर विश्वास ठेवून चल. चिखलात पाय फसले तर नळाजवळ जावे, पण नळाला पाहून चिखलात जाऊ नये. त्याचप्रमाणे जीवनात वाईट परिस्थिती आली तर पैशाचा वापर करावा, परंतु पैसा पाहून वाईट काम करू नये. म्हणूनच म्हणतात, समजून घ्यावे जीवनाचे बारकावे, समजून घ्यावे जीवनाचे बारकावे. अंधार तिथे दीप पाजळावे, अंधार तिथे दीप पाजळावे. मित्रांनो, या आयुष्याकडे बारकाईने लक्षपूर्वक पहा. जिथे अंधार दिसेल तिथे दिवा लावण्याचा प्रयत्न करा. तुमच्या सुद्धा आयुष्यामध्ये मामा नक्कीच प्रकाश टाकतील, यात काही शंकाच नाही. अरे बाळा, आमची साथ मिळवण्यासाठी तुझं अंतर्मन शुद्ध आणि निर्मळ ठेव. मग तुझ्याकडे कोणी वाईट नजर टाकेल, तुला त्रास देण्याचा प्रयत्न करेल, त्यास आम्ही पाहून घेऊ. बाळूमामांचा हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आत्ताच आपला हा संदेश शेअर करा आणि बाळूमामा, माझा तुमच्यावर पूर्णपणे विश्वास आहे असे टाईप करा. जीवनात तुम्ही स्वतःला जितकं सुखी समजाल तितकंच सुखी राहाल. आपल्याविषयी वाईट बोलणारे बरेच लोक असतात, पण त्यांच्याकडे लक्ष द्याल तर विखुरले जाल. मन शांत ठेवून पुढे जाल तर जीवनात नक्कीच यशस्वी व्हाल. कर्म असं एक रेस्टॉरंट आहे की तिथं ऑर्डर देण्याची गरज नाही. तिथं आपल्याला तेच मिळतं जे आपण शिजवलेलं असतं. जीवनात एखाद्याला सोडून जाताना मागे फिरून पाहावंसं वाटलं तर पुढे जाऊच नये. प्रत्येक वस्तूची किंमत वेळ आल्यावरच होत असते, कारण वातावरणात फुकट मिळणारा ऑक्सिजन हा दवाखान्यात खूप महाग विकला जातो. दुसऱ्यापेक्षा आपल्याला यश उशिरा मिळत असेल तर निराश होऊ नका. हा विचार करा की घरापेक्षा राजवाडा तयार व्हायला जास्त वेळ लागतो. दगडामध्ये एक कमतरता आहे की तो कधीच वितळत नाही, पण एक चांगुलपणा आहे की तो कधीच बदलत नाही. जीवनात एका ठराविक वयानंतर आपल्याला पेन्सिलच्या ऐवजी पेन दिले गेले. त्याचं कारण हेच आहे की हे आपल्या लक्षात आले पाहिजे. जसं जसं आपण मोठे होत जातो तसं तसं आपल्या चुका खोडल्या जात नाहीत. तुम्ही सहमत असाल तर आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्यासाठी नशिबाचे योग्य ते द्वार उघडले जाईल. वाक्य छोटं आहे पण तितकंच खरं आहे. जग धोका देऊन हुशार झालं आणि आपण विश्वास ठेवून मूर्ख झालो. जीवनात काही जखमा अशा असतात की त्या दिसत नाहीत, कोणाला दाखवताही येत नाहीत, पण त्या सतत टोचत राहतात. जीवनात समोरच्याला माफ करता येतं, त्याचे अपराध विसरता येतात, पण त्यांच्यात पुन्हा एकदा मन गुंतून राहता येत नाही. स्वतःचं मन शांत करता आलं की सगळे गोंधळ आपोआप शांत होतात. मामा म्हणतात, माझ्या बाळा, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, अपेक्षा हीच दुःखाचं सर्वात मोठं कारण आहे. जीवनात मानवी स्वभाव ओळखणं खूप अवघड आहे, कारण माणूस हा वेळेनुसार बदलतो. जेव्हा एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीवर प्रेम करते तेव्हा ती म्हणते की मी तुझ्यासाठी जीव द्यायला सुद्धा तयार आहे.
पण जशी वेळ बदलते तेव्हा तीच व्यक्ती म्हणते की मी तुझा जीव घेईन. त्यामुळे लक्षात ठेवा की सर्व काही बदलणार आहे आणि बदल ही एक शाश्वत गोष्ट आहे. मामा सांगतात, जीवनात ज्या ठिकाणी आपल्याला सर्वात शेवटी आमंत्रित केलं जातं त्या ठिकाणी कधी जायचं नाही, कारण तुम्हाला तिथे बोलवण्याची कुणाचीच इच्छा नसते. त्यांनी तुम्हाला केवळ उपचार म्हणून बोलाविलं असतं. अशा ठिकाणी जाऊन स्वतःचं महत्व कमी करून घेऊ नका. जोपर्यंत एखादी गोष्ट स्वतःहून कोणीच आपल्याला सांगत नाही तोपर्यंत ती गोष्ट विचारू नका. जर का तुम्ही एखाद्या व्यक्तीसाठी महत्वाचे असाल तर ती व्यक्ती तुम्हाला सर्व काही स्वतःहून सांगेल. आयुष्य बदलण्यासाठी सर्वांनाच वेळ मिळतो, पण वेळ बदलण्यासाठी परत आयुष्य कुणालाच मिळत नाही. म्हणून बाळा, ही एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव. संघर्ष करणारा माणूस हा नेहमी एकटाच असतो, पण यशस्वी माणसाच्या पाठी सारं जग उभा असतं. त्यामुळे संघर्षाच्या वेळी जर तुम्ही एकटे असाल तर अजिबात वाईट वाटून घेऊ नका, कारण लक्षात ठेवा, संघर्ष हा नेहमी एकट्यानेच करायचा असतो. मामा म्हणतात, माझ्या बाळा, बदल हा एक जीवनाचा भाग आहे. जर का तुला या जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर त्याचा स्वीकार करणं गरजेचं आहे. जर का तुम्ही बदलाला विरोध करत असाल तर तुम्ही अशी संधी गमावू नका ज्या तुम्हाला वाढण्यास आणि तुमचे ध्येय साधण्यास मदत करू शकतात. जीवनात बदल स्वीकारा आणि नवीन अनुभवासाठी खुले व्हा. मित्रांनो, रडू तर खूप येत होतं, डोळ्यात पाणी दिसत नव्हतं, चेहरा तर कोरडा होता, मन मात्र भिजलं होतं. कारण डोळे पाहणारे सगळे असतात, पण मनातील जाणणारे फक्त आपले ब्रह्मांड नायक बाळूमामा असतात. मित्रांनो, बाळूमामा म्हणजेच नुसतेच संत नाही, तर ते ब्रह्मांडाचे मालक आहेत, ब्रह्मांड नायक आहेत, या त्रिलोक्याचे स्वामी आहेत. या ब्रह्मांडाकडे या सर्व पृथ्वीचा सारे भार आणि कारभार आहे. जे काही करत आहेत ते आपले ब्रह्मांड नायक बाळूमामा करत आहेत. मित्रांनो, बाळूमामा म्हणजे पंचमहाभूतावर राज्य करतात. पंचमहाभूत म्हणजे आकाश, जल, अग्नी, वायू, पृथ्वी या पंचमहाभूतावर मामा राज्य करतात. मामांच्या आज्ञेशिवाय झाडाचं पान सुद्धा हलत नाही, हे निश्चित आहे. इतकी मामांमध्ये ताकद आहे, इतकी मामांची प्रचंड आघात शक्ती आहे, आणि या शक्तीची, या ब्रह्मांडाची सेवा करण्याचे परम भाग्य आपल्याला मिळाले आहे. त्यामुळे आपण खूप नशीबवान आहोत. मित्रांनो, जीवनात एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा आपल्या हातून पटापट चांगले काम घडू लागतात, प्रत्येक कामामध्ये यश येते, तेव्हा मनाला समजून जा की ही किमया, ही लीला आपल्या मामांची आहे. आणि इतरांना त्रास झालेला पाहून जर तुमचं मन दुःखी होत असेल तर लक्षात ठेवा, आपले मन मामामय होत आहे, मामांच्या चिंतनात रमत आहे. आपला देह संपूर्ण आपण मामांच्या चरणी समर्पित केला आहे, असा मामा तुम्हाला संदेश देत आहेत. मित्रांनो, आयुष्यात सुख दुःख हे कालचक्र नेहमी फिरतच असतं. मामांची सेवा केली म्हणून आयुष्यामध्ये दुःख येणार नाही असं काही नाही बरं, पण आयुष्यामध्ये दुःख तर येतच, कारण आयुष्यामध्ये सुख येणं, दुःख येणं हा आपला प्रारब्धाचा भाग आहे. पण आपण मामांची सेवा केली म्हणून आयुष्यात दुःख येणार नाही असं काही नाही. तर मामांना साकडं घालत असताना मामांना असं साकडं घाला की बाळूमामा, या संकटातून बाहेर पडण्यासाठी मला शक्ती द्या, बळ द्या, आणि तुमचा आशीर्वादाचा हात सदैव माझ्या डोक्यावर राहू द्या. मी कसल्याही कितीही मोठ्या संकटातून सहजपणे बाहेर पडेन, असा तुम्ही मामांनाच विश्वास दाखवा. कारण फक्त मित्रांनो, भोग हा भोगूनच संपवावा लागतो, आणि तो आपलं प्रारब्ध आहे, हे लक्षात ठेवा. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या आयुष्यामध्ये सुख आलं म्हणून मामांना विसरून जाऊ नका, आणि दुःख आलं म्हणून निराश होऊ नका. आयुष्यामध्ये दुःख आलं
तर पदोपदी मामांना साकडं घाला, पदोपदी मामांना हाक मारा. मामा सदैव तुमच्यासाठी कसल्याही वेळी कितीही संकटाच्या काळी मामा तुमच्यासोबत आल्याशिवाय राहणार नाहीत हे लक्षात ठेवा आणि मामांवर तितकाच अटळ विश्वास ठेवा. मामा म्हणतात, माझ्या बाळा लक्षात ठेव, तू चांगलं काम करताना मी तुझ्या सोबत आहे आणि तू वाईट काम करताना मी तुला पाहत आहे. तुम्हाला ही प्रचिती तेव्हाच मिळेल जेव्हा तुम्ही मामांचे नामस्मरण कराल. आयुष्यात एकदा इतका मोठा पाऊस पडावा की माणसातील इगो अहंकार पूर्णपणे वाहून जावा. आयुष्यात एकदा इतकं कडक ऊन पडावं की जवळच्या सावलीचं महत्त्व कळावं आणि ते महत्त्व कळाल्यावर आपल्या जीवनाचं महत्त्व कळावं. आयुष्यात पुन्हा एकदा शाळा अशी भरावी की प्रत्येकाला प्रत्येकाचे बालपण कायम लक्षात राहावे आणि आपण शाळा शिकत असताना भरपूर काही अनुभव घेतो आणि त्यातून पुढे प्रेरणादायीने पुढे शिकत जातो आणि मग मोठेपणी सर्व काही आपल्याला प्राप्त करून घेण्यासाठी त्या सर्व गोष्टी आठवाव्या लागतात. आयुष्यात असे जगावे की आपले जगणे पाहून इतरांना सुद्धा जगण्याची मोज कळाली पाहिजे, जीवनाचे महत्त्व कळाले पाहिजे. मामा सांगतात, माझ्या मुला आयुष्यात जर तू माणसं ओळखायला शिकलास तर तुला आयुष्यामध्ये यशस्वी होण्यापासून श्रीमंत होण्यापासून कोणीही वाचवू शकणार नाही किंवा कोणीही अडवू शकणार नाही. जीवनात माणसं ओळखणे हा सर्वात मोठा आणि कठीण मुद्दा आहे. जेव्हा तुम्ही माणसं ओळखायला शिकाल तेव्हाच तुमचं आयुष्य प्रगतीच्या दिशेने वाटचाल करेल. मित्रांनो, आयुष्यात स्वप्न पाहणे हे सुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे. भूतकाळात फिरता येतं, भविष्यात डोकावता येतं आणि आपण पाहिलेले स्वप्न अपूर्ण राहिल्यास आपलं मन निराश होतं आणि वाचा बंद होते. मित्रांनो, आयुष्यात जर तुम्ही भगवंताचे नामस्मरण सोडले तर तुमच्या जीवनाला काहीही अर्थ उरणार नाही. म्हणून कसलीही परिस्थिती आली तर भगवंताचे नामस्मरण सोडू नका. मित्रांनो, संकल्प ही खूप मोठी शक्ती आहे. जर तुमची इच्छा खूप कठोर मनापासून आणि प्रबळ असेल तर संकल्प ती इच्छा तुमची स्वतःकडे खेचण्याचा प्रयत्न करतो. मित्रांनो, मामा म्हणतात, आयुष्यात आनंद देणाऱ्या माणसांना आशीर्वादाचं व्याज मिळत असतं आणि वेदना देणाऱ्या माणसांना तळतळाटाचे हप्ते भरावे लागतात हे लक्षात ठेवा. म्हणून मामा म्हणतात, जर तुम्ही एखाद्याला हसवलं, जी व्यक्ती आयुष्यामध्ये खूप दुःखी आहे, जीवन जगण्याची अपेक्षा त्याने सोडली आहे आणि तुम्ही जर त्याला या सुंदर छोट्याशा जीवनाचे महत्त्व समजावून सांगितले, त्याच्या चेहऱ्यावर तुम्ही हास्य आणून ठेवलं तर तुम्हाला आयुष्यामध्ये वेगळं पुण्य कमवण्याची गरज नाही हे लक्षात ठेवा. परंतु त्याच उलट जर तुम्ही एखाद्याबद्दल वाईट बोलत असाल, एखाद्याचे वाईट चिंतत असाल, एखाद्याचे काहीतरी आयुष्य धोक्यात आणत असाल, एखाद्याचे नुकसान करत असाल, एखाद्याला खूप त्रास देत असाल, एखाद्याचे बोलून त्याचे मन दुखावत असाल तर तुम्हाला आयुष्यामध्ये कधीच तुमच्यावर मामांची कृपा होणार नाही हे लक्षात ठेवा. जर तुम्ही कुठल्याही कामामध्ये अप्रामाणिकपणा, चोरी करणे, लबाडी करणे, कुणाला तरी त्रास देणे, जर तुम्ही असं करून माझ्याकडे प्रार्थनेची इच्छेची अपेक्षा करत असाल तर माझा आशीर्वाद तुला कधीही प्राप्त होणार नाही हे लक्षात ठेव. म्हणून कुठलंही काम करत असताना त्या कामामध्ये प्रामाणिकपणा ठेव. तू 4च पैसे कमव पण प्रामाणिकपणे अगदी कष्टाचे कमव. तुझ्या आयुष्यातील दुःख, त्रास, वेदना, संकट, इडापिडा जे काही साडीसाती आहे ती सर्व नष्ट करण्यासाठी मी तुझ्या पाठीशी समर्थ आहे. फक्त तू इतरांचे हितचिंतक, इतरांचे जनकल्याण करण्याचा संकल्प माझ्यासमोर घे. आयुष्यात मी तुला कशाचीही कमी पडू देणार नाही. मामा म्हणतात, माझ्या मुला, जर मी तुला एका गरीब व्यक्तीमध्ये, मुक्या प्राण्यामध्ये दिसलो नाही तर मुला मी तुला आयुष्यात कधीच दिसणार नाही रे. पण जर मी तुला मुक्या प्राण्यात दिसलो, गरिबात दिसलो, वृद्ध व्यक्तीमध्ये दिसलो, निराश व्यक्तीमध्ये मी तुला दिसलो तर माझा आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी राहील रे मुला. म्हणून तर जीवन जगत असताना मुक्या प्राण्यांच्या भावना कळायला पाहिजेत. वृद्ध व्यक्तींना मदत केली पाहिजे. तानेला भुकेला ओळखता आला पाहिजे.
गोरगरिबांना दान केले पाहिजे. जर तुम्ही असे कराल तर बाळूमामांचा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी राहील. आणि त्याचबरोबर मामांकडे प्रार्थना करत असताना अगदी सर्वांसाठीच प्रार्थना करा. मामांना म्हणा की हे ब्रह्मांड नायक बाळूमामा, आधी सर्वांचं कल्याण करा, सर्वांचं चांगलं करा, सर्वांच्या इच्छा पूर्ण करा आणि मग शेवटी सर्व सुखी असल्यानंतर माझ्या इच्छा पूर्ण करा. आयुष्यात यशस्वी होण्यासाठी मला तुम्ही मार्गदर्शन द्या, योग्य मार्गावर जाण्यासाठी मला तुम्ही सद्बुद्धी द्या. अशा प्रकारे बाळूमामांना तुम्हाला प्रार्थना करायची आहे. आणि जर तुम्ही बाळूमामाकडे प्रार्थना केली की बाळूमामा माझंच कल्याण करा, माझ्याच इच्छा पूर्ण करा, माझंच सर्व काही व्यवस्थित राहू द्या असं म्हणाल तर तुमच्या इच्छा कधीच यशस्वी होणार नाहीत आणि आयुष्यात तुम्ही कधीही श्रीमंत बनणार नाही. हे लक्षात ठेवा. हा बाळूमामांच्या सेवेचा, हा ब्रह्मांडाचा नियम आहे. हे आजच्या दैवी संदेशातून तुम्हाला हेच सांगणं अत्यंत गरजेचं होतं. माझ्या मुला, आयुष्यात यशस्वी होण्यासाठी, चांगल्या मार्गाने जाण्यासाठी, संपत्ती, पैसा, आशीर्वाद प्राप्त होण्यासाठी आज माझा तुझ्यावर आशीर्वादाचा वर्षाव होत आहे. आजचा हा बाळूमामांचा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद. मग बोला बोला बाळूमामांच्या नावानं चांग भलं.